सखी सावली काव्यांजली। हे काय करतेस? फक्त हात जोडून माफी मागणारच माझी? पाया पडून माफी मागायची। पाया पड। खबरदार माफी मागितलीस तर। माझी बायको आहे ती, कोणाचीच माफी मागणार नाही। आणि तुझ्यासारख्या थर्ड क्लास माणसाची तर नाहीच नाही। हे थर्ड क्लास कोणाला म्हणालास? तुला मुलींचे व्हिडिओज, मुलींचे फोटोज काढतो, त्यांचे व्हिडिओज व्हायरल करतो, असा माणूस थर्ड क्लासच असतो। आणि तू फक्त थर्ड क्लास नाही रे, अतिशय बिंडोक, फालतू आणि चीप माणूस आहेस। ए विश्वजित, तोंड सांभाळून बोलायचा। आणि मुळात तू माझ्या घरात पाऊल कसं ठेवलंस रे? माझ्या बायकोला माफी मागायला लावतोस, तिच्या बहिणीला रस्त्यात गाठून त्रास देतोस। तुला तुझी लायकी दाखवायला आलोय मी इथे। आधी तुमची बायको घरात घुसली, आता तुम्ही घुसलाय। काय चाललंय काय? हे प्रतिष्ठित माणसांचं घर आहे हे। प्रतिष्ठित 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 घरातली माणसं मुलींचे फोटो काढत नाही, त्यांचे व्हिडिओज व्हायरल करत नाही, आणि हे तू मुलींच्या परवानगीशिवाय त्यांचे व्हिडिओज, फोटोज व्हायरल करणं हा गुन्हा आहे, माहिती आहे ना तुला? अहो, यांनी लाडूचा आणखीन एक व्हिडिओ बनवलाय आणि तो व्हायरल करेन अशी धमकी देत होता हा। हे विश्वजित, फोन दे माझा। फोन दे माझा विश्वजित। काय करतो साहेब? फोन दे। तुला काय वाटलं फक्त तुझ्यात ताकद आहे? आता बघ मी काय करतो। हा तुझा फोन सायबर क्राईम मध्ये जाणार आहे। पोलीस तुझा फोन चेक करणार, तुझा डेटा, स्टोरेज, गॅलरी सगळंच, आणि तुला लॉकअप मध्ये टाकणार। तेव्हा जाऊन तुझी मस्ती उतरेल। आता महत्वाचं आहे प्रीतम आणि निकिताचं लग्न मोडणं, आणि
कुणाच्याही नजरेत चुकीचं न ठरता ते मोडणं, ह्यासाठी आपल्याला प्रत्येक पाऊल खूप हुशारीने टाकावं लागेल ताई. आई आई मी निकिताला फोन करतोय मगासपासून, ती उचलत नाहीये. अरे बिझी असेल. मी एक काम करते, मी वंदनाताईंना फोन करून आपला होकार कळवते, मग त्या तिला ही गुड न्यूज देतील. ओके झालं तर मग चल मी निघतो, खूप काम आहे. हा आई, हे काय तू अजून मावशीला फोन केला नाही? सांगणार इकडे मीच फोन करून सांगतो. बोल मधुरा. मावशी मी बोलतोय, प्रीतम. हा प्रीतम बोल. तुला एक गुड न्यूज द्यायला फोन केलाय. अरे कसली न्यूज? तू काही नवीन प्रोग्राम चालू करतोस का तुझ्या चाहत्यांसाठी? अगं नाही ग, प्रोग्राम सुरू करत नाहीये, प्रोग्राम अरेंज करतोय आणि त्यासाठीच तुला फोन केलाय. प्लीज तुम्ही उद्या सगळ्यांनी यायचंय. अरे काय बोलतोयस, नीट सांग बघू आधी. ऍक्च्युली मावशी सगळं खूप घाईत ठरलंय, त्यामुळे मी म्हटलं तुला फोन करून आधी सांगावं. अरे काय आहे ते सांग ना. कुठे यायचंय आम्ही, कशासाठी, आणि उद्या काय आहे? मावशी उद्या माझा आणि निकिताचा साखरपुडा आहे. काय? हो, आणि त्यासाठीच तुला फोन केला. मधुरा कुठे? दे तिला. आई इथेच आहे. ऐक ना, आता सगळ्यांना सांगायला वेळ नाहीये, सो प्लीज तू सगळ्यांना कळव आणि उद्या प्लीज तुम्ही या. काका, वहिनी, दादा, निमिष, प्राची सगळ्यांना घेऊन या. ओके चल बाय. बाकी सगळं तू आईशी बोल. आई तिला सांग व्यवस्थित. हा चल मी येतो. बाय बाय. अहो अहो ऐका ना, थांबा. असं नका करू. पोलिसांना नका फोन करू. असं कसं? असं कसं? तुमच्या मुलांनी जे काही उद्योग केले त्याचं कौतुक आहे ना तुम्हाला. आता सगळं जग कौतुक करेल. अहो ऐका ना, त्याचं चुकलं, मी समजावते त्याला, पण तुम्ही प्लीज पोलिसात फोन करू नका. मी रिक्वेस्ट करते तुम्हाला. मुलगा हाताबाहेर गेलाय. तुम्ही मला समंजस दिसता असाल तर त्यालाही समजवा. पोलिसांकडे कंप्लेंट करत नाहीये, पण त्यांनी जे काही उद्योग केलेत ना ते निस्तरावे लागतील त्याला. पासवर्ड केले डिलीट. व्हिडिओ आधीचाही व्हिडिओ डिलीट केला. अहो लाडूचे काही फोटो पण असतील, ते बघा ना एकदा. केलंय. आत्ता फक्त वॉर्निंग देतोय. यापुढे तू जर अंजलीला त्रास दिलास किंवा माझ्या फॅमिली मेंबर्सच्या आसपासही भटकलास तर गाठ माझ्याशी आहे. मग व्हिडिओ व्हायरल होईल. अंजलीचा नाही, तुझा. जेलमध्ये जाण्याचा
आणि लॉकअपमध्ये मार खाण्याचा. समजलं? विश्वजित, समजतो काय स्वतःला? माझ्याच घरात येऊन त्यांनी मला याला सोडणार नाही मी. याचा बदला घेणार मी. नाही नाही नाही, मला तुझं काही ऐकायचं नाही. मधुरा, तुला मी जवळची आहे का ती निकिताची आई? अगं तसं नाहीये ताई. तसं नाही तर मग कसं ग? तिनं घरी येऊन अट घातली आणि तू लगेच मान्य केलीस का? कशासाठी? अगं तिची मनमानी खपून घ्यायचं कारणच काय आहे? तिला ना सरळ सांगायचं, हा साखरपुडा आणि हे लग्न होणार नाही म्हणून. आपलं आधीच ठरलं होतं ना ग हे. ताई, मला तिला असं सरळ सांगता नाही ग आलं. का? काय अडचण आहे का सांगायला? अगं मी प्रीतमला सांगितलं की मला निकिता सून म्हणून पसंत आहे आणि त्यांच्या लग्नाला माझा होकार आहे. आता साखरपुड्याची तारीख ठरल्यावर तो इतका आनंदी होता की मला नाही सांगता आलं त्याला. त्याला कसंही समजवता येईल. आपण त्याच्या भल्याचाच विचार करून निर्णय घेतला होता ना हा. हो, पण ताई. आता पण नाही आणि भिण नाही. आत्ताच्या आत्ता हा फोन ठेव आणि त्या निकिताच्या आईला फोन करून सांग की हे लग्न मोडलं म्हणून. मधुरा, मधुरा, ऐकतेस ना? हो ताई, पण मला नाही सांगता येणार त्यांना. मग बस अशीच घाबरत. आता अंजलीला विसरून जा आणि त्या निकिताला सून म्हणून गळ्यात बांधून घे. ती तुझ्या मुलाला तुझ्यापासून तोडेल अशी भीती आहे ना तुला? ती भीती कशी खरी ठरते ती बघ. ताई, ताई प्लीज असं नको म्हणूस ग. माझं थोडं म्हणणं ऐकून तरी घे. काही बोलू नकोस. तुला माहितीये ना, मी तुझ्यासाठी त्या निकिताच्या घरी जाऊन त्या दोघींना खडसावून आलीये. हे नातं जोडणं कसं शक्य नाहीये हे त्यांना तोंडावर बजावून आलीये. आणि आता थेट तू साखरपुडाच करायला चाललीस, तोही उद्याच्या उद्या. ठीक आहे, आता तू स्वतःसाठी खड्डा खणायला चाललीयस, त्याला मी तरी काय करणार आहे? आता तुझा मुलगा आणि त्याचं आयुष्य काय राख रांगोळी करायची ते कर. अहो, तुम्ही असे माझ्यासाठी धावून आलात, त्या नितीनला धडा शिकवलात आणि लाडूची बाजू घेतली. खरंच थँक्यू. मला खूप छान वाटतंय. अहो, पण तुम्ही अचानक तिथे कसे आलात सांगितलं नाही. म्हणजे मी नितीनच्या घरी आहे हे तुम्हाला कसं कळलं? तुझ्या आईने मला फोन करून सांगितलं म्हणून मी तिथे आलो. तुझ्यासाठी धावून नाही आलोय मी. आपल्या घराची लाज राखायला आलो होतो मी तिथे. तू एक काम कर, तू दुकानात जा. हां, मी सुनंदाशी बोलतो आणि तिला समजाव. नको काका, काकूला येऊ द्या. आपण दोघंही तिला समजू आणि मग मी जाईन. तिला न सांगता गेले तर ती माझ्यावरच चिडेल. अगं पण ती जेव्हा जाते तेव्हा तुला सांगून जाते का? आणि ती जेव्हा एखादा निर्णय घेते तेव्हा तुझा विचार करते. पण तू तिचा विचार कशाला करतेस? आणि काय माहितीये, प्रत्येक वेळा इतका समंजसपणा तिच्या बाबतीत दाखवायची काही गरज नाही, कारण ती तुला गृहीत धरते.
अरे वा, छान उद्धार चाललाय माझा. याला उद्धार करणं नाही, याला खरं बोलणं म्हणतात. आणि तेच खरं मी बोलतोय. तू हिच्या चांगुलपणाचा, समंजसपणाचा गैरफायदा घेतेस. तिला नको तेवढं गृहीत धरतेस, खरं ना? काय गृहीत धरले मी? कसला गैरफायदा घेते? काय बोलताय तुम्ही? तर नाहीतर काय, तू हिच्या आयुष्याबद्दल काहीतरी निर्णय घेतलास ना. तो काय घेतला आणि काव्याकडे जाऊन काय सांगितलंस? हे बघा, मी काही एक वेडं वाकडं केलेलं नाहीये. विश्वास ठेवा माझ्यावर. अहो, मी अंजलीच्या भल्याचाच विचार केला आणि काव्याला सांगितलंय नितीनचं आणि तिचं लग्न लावून देऊ. काय? हो, तुमची लाडकी सून आज त्या बिंडोक नितीनच्या घरी गेली होती. नशीब मी तिथे वेळेवर पोचलो, नाहीतर आज आपल्या घराण्याची लाज घालवली असती हिने. म्हणजे असं काय घडलं तिथे? काय करत होता तो? तो नितीन हिला त्याचे पाय धरून माफी मागायला सांगत होता. काय? हो. आणि ही तुमची आदर्श सून त्याचे पाय धरायला निघाली होती. बास सुनंदा, बास. तू माणूस आहेस की कोण? तू इतक्या खालच्या थराला जाऊ शकतेस? त्या नालायक मुलाशी तू अंजलीचं लग्न लावायला निघालीस का? अंजली तुझी स्वतःची मुलगी नाही म्हणून? तिच्या जागी जर आशू असती तर आशूसाठी तू अशी वागली असतीस? मुळात माझी आशू तशी नाहीच आहे. आशूची आणि हिची काय तुलना? जमीन आसमानाचा फरक आहे दोघींमध्ये. अच्छा, म्हणजे आशू आता तुझा आदर्श ठरली? तिच्या वागण्यावर, तिच्या आळशीपणावर तू नेहमी बोटं मोडत असतेस ना? आशू बाकी काही करत नसली ना तर हिच्यासारखी थेरं करून तोंडाला काळं फासत नाहीये आणि इथून पुढेही करणार नाही. अंजलीने कोणाच्याही तोंडाला काळं फासलेलं नाहीये. कुठलीही थेरं केलेली नाहीयेत. शब्द जरा जपून वापर. कुठल्या जन्माचा सूड उगवतेस ग? काही सूड वगैरे घेत नाही. हिने जे उद्योग करून ठेवले ना ते निस्तरते. काकू अगं पण मी तू मध्ये बोलू नका, मुस्काट फोडीन तुझं. हेच समजवायला गेले होते मी काव्याकडे, पण ऐकेल तर शपथ. तिला हिचाच पुळका ना. गेली तरा तरा निघून नितीनच्या घरी त्याच्याशी बोलायला. अक्काई नितीनच्या घरी गेलीये. हेच आवडत नाही मला तुझं काव्य. अगं तू कुणालाही न सांगता परस्पर गेलीस कशी? आई हो, पण मी तिथं काही बोलू नकोस. बहिणीवरचं प्रेम, तिची काळजी सगळं ठीक आहे, पण अशी परस्पर गेलीस कशी तू? विश्वजितची बायको आहेस तू. सून म्हणून या घरचा मान तुझ्या हातात आहे, असं विसरलीस कशी तू? अगं मीनाक्षी, जरा हळू. खालच्या आवाजातही हे प्रश्न विचारता येतात. आता एवढं सगळं झाल्यानंतर मी शांत कशी राहू? तुम्ही जरा शांत बसा, उत्तर दे मला. तू कुणालाही न सांगता का गेलीस तिकडे? आई, तो नितीन आपल्या लाडूशी कसा वागला हे जर तुम्हाला कळलं ना तर त्याचं वागणं सहन करण्या पलीकडे गेलंय म्हणून संतापले मी. त्याच्याशी बोलायला मला त्याच्या घरी जाणं भाग पडलं. अगं मान्य आहे, म्हणून एकटीच जाशील? एवढी बेजबाबदार कशी वागू शकतेस तू? काय बेजबाबदारपणा केला तिने? बहिणीच्या रक्षणासाठी बहीण उभी राहिली, यात काय गैर आहे? तिने तिचं कर्तव्य केलंय.
तिची बाजूही समजून घे ना तू. काव्या, मला तुझं कौतुक वाटतंय. तू न घाबरता बहिणीच्या पाठीशी उभी राहिली. बाबा, अहो, चुकीच्या गोष्टीसाठी तिचं कौतुक करू नका तुम्ही. आज हिच्या वागण्यामुळे काय झालं बघितलं ना. आज मी तिथे वेळेवर पोचलो, पण प्रत्येक वेळी ही काहीतरी आगाऊपणा करेल आणि मी तिथे हजर असेल असं नाही ना. हाच तर माझा प्रश्न आहे, का नसणार तू? एवढी महत्वाची गोष्ट हिने तुला सांगितलीच पाहिजे आणि तू तिथे असायलाच पाहिजेस. असं काही झालं तर सगळ्यात आधी नवऱ्याला सांगायलाच हवं. हे तुझ्या मनात आलंच पाहिजे. का नाही सुचलं तुला हे? बस झालाय तो विषय, वाढवू नका आता. नाही, मला कळायलाच हवं. उत्तर दे काव्या. तू विशूला फोन का नाही केलास? त्याला का नाही कळवलंस फोन करून? आई, मी त्यांना फोन केला होता. फोन केला होतास? मग त्यांनी उचलला नाही.